नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. एक व्यक्ती अनिशला भेटायला येतो आणि म्हणतो, हे घ्या तुमचे 1,00,000वरती 10% इंटरेस्ट म्हणजे 1,10,000 रुपये. अनिशने आता जास्त पैसे कमवण्याच्या लालचमध्ये वर्षाताईंनी दिलेले पैसे अशा प्रकारे गुंतवलेले असतात. आता अनिश त्याला म्हणत असतो, थँक्यू सो मच. पुढे तो म्हणतो, मला माहिती आहे की तुम्ही मोठमोठे ट्रान्झॅक्शन करतात, त्यापुढे माझे हे 1,00,000 रुपये काहीच नाही आहे, पण मला खात्री आहे की एक दिवस मी खूप पैसे कमवीन तुमच्या मदतीने. तेव्हा तो माणूस त्याला म्हणू लागतो, हे बघा तुमचे पैसे माझ्या सेफ कस्टडीमध्ये आहे. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आणि तो 15,000 रुपये इमर्जन्सी म्हणून काढून घेतो आणि उरलेले पैसे त्याला परत देतो. आता अनिश येतो असं म्हणून जायला निघतो, तेव्हा ती व्यक्ती त्याला म्हणते, एक मिनिट, एक लक्षात ठेवा की माझा फोन 24 तास चालू असतो, त्यामुळे तुम्हाला कधीही डाऊट आला तर तुम्ही फोन करू शकता. असं म्हणून त्या व्यक्तीने आता अनिशला विश्वासात घेतलेलं असतं. त्यामुळे अनिश आता खूप खुश असतो. आता इकडे अशोक मामा ईश्वरसोबत घरी येतात आणि भैरवीला आवाज देत म्हणतात, अनिश कुठे? तेव्हा भैरवी त्यांना सांगते की तू खाली गेलाय. तेव्हा अशोक मामा त्याला फोन करून बोलो असं म्हणतात. तेव्हा भैरवी अनिशला फोन लावू लागते. तितक्यात अनिश तिथे येतो. तेव्हा अशोक मामा अनिशला विचारू लागता, कुठे गेला होतास? त्यावर अनिश सांगतो की मी मित्राला भेटायला. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, वाजले किती? काय चालू आहे तुझं? घरात लहान मुलं आहे, मोठ्यांना जर शिस्त नसेल तर मुलांना कशी लागणार? तेव्हा अनिश तिथून जाऊ लागतो. अशोक मामा त्याला थांबवून म्हणतात, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की अशोक मामांना आता नेमकं अनिशशी काय बोलायचं असेल. तेव्हा अनिश म्हणतो की आपण उद्या बोलूया. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की नाही, मला तुझ्याशी आत्ताच बोलायचं आहे. पुढे ते म्हणतात की ईश्वरशी बोलताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा मी वर्षाने दिलेले त्या लिफाफ्यात पैसे पाहिले होते तेव्हा तू तिथे होतास. तेव्हा भैरवी त्यांना विचारू लागते, बाबा म्हणजे? तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण ईश्वरचं असं म्हणणं आहे त्यात पैसे नव्हते. पुढे ते म्हणतात, इतर कुणीही असं म्हटलं असतं तर मी दुर्लक्ष केलं असतं, पण ईश्वर म्हणतोय त्यामुळे मला त्याची खात्री करून घेतलीच पाहिजे. तेव्हा ईश्वर म्हणतो, नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी आपली फक्त शंका वर्तवली. तेव्हा राधावहिनी येऊन म्हणते, याले म्हणतात दैवगती. मी घरची बाई एवढी ओरडून सांगत होते तेव्हा माझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि या बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवला. तेव्हा अशोक मामा तिच्यावर ओरडत म्हणतात, एक मिनिट, मध्ये मध्ये बोलू नका उगाच. त्यावर राधावहिनी म्हणते, मध्ये बोलायचा प्रश्नच नाही ना भाऊजी, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्यात माणसाला त्रास झाला ते जाऊ द्या, पण घरादाराला पण त्रास झाला ना, पैसे तर नव्हतेच. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण माझी 100% खात्री आहे त्या लिफाफ्यात पैसे होते. मी म्हणालो सुद्धा होतो की वर्षाने मला अडचणीत टाकलंय, मी तिला पैसे परत करणारच होतो. पण त्याआधी तितक्यात अनिश त्यांना म्हणतो, एक मिनिट बाबा, मगाशी मी पोलिसांसमोर काही बोललो नाही, पण आता तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो, त्या लिफाफ्यात पैसे होते हे मी बघितलं नाही. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, अनिश तू हे काय बोलतोयस? सकाळी आपलं एवढं भांडण झालं आणि एवढी पैशांची शोधाशोध केली तेव्हा तू काही बोलला नाहीस आणि तू याच दोघांसमोर बाबांना खोटं ठरवतोयस. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ, मी कुणालाही खोटं ठरवत नाहीये. त्या लिफाफ्यात पैसे होते हे मी बघितलं नाही. मे बी ईश्वर काका आणि राधावहिनी म्हणताय तसंच असू शकेल, त्यातच तथ्य असेल. बघा, विचार करा. त्यावर किशाभाऊ म्हणतो, याले काही अर्थ आहे का? माझी ढोलकी झाली ना, दोन्ही बाजूनी वाजवताय, वर पैसे पण नाही आहेत ना. तेव्हा भैरवी रागावूनच किशाभाऊला म्हणते, किशा मामा, बाबांशी बोलताना तोंड सांभाळून बोला. आता हे मी तुम्हाला शेवटचं सांगते. तेव्हा राधावहिनी किशाभाऊला शांत करते आणि म्हणते, तुम्ही जरा गप्प बसा ना. तेव्हा अशोक मामा अनिशला म्हणतात की त्या लिफाफ्यात पैसे होते ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि तुझं हे वागणं म्हणजे चोराला पाठीशी घालण्यासारखं आहे. त्यावर अनिश काही बोलणार तितक्यात ईश्वर म्हणतो, हे बघा, दिवसभर खूप कटकटी झाल्या आहेत, आता पुन्हा झोपायच्या वेळेला वाद नको. मी एक काम करतो, मी अशोकला माझ्या घरी घेऊन जातो. त्यामुळे आता अशोक मामाही ईश्वरसोबत त्याच्या घरी जातात. मात्र अनिशने असं उत्तर दिल्यामुळे भैरवीला त्याची ही गोष्ट आवडलेली नसते. त्यामुळे भैरवी अनिशकडे बघू लागते. तेव्हा अनिश काही न बोलता त्याच्या खोलीत तिथून निघून जातो.
आता इकडे किशाभाऊला झोप येत नसते आणि राधाबाईनी तिच्या विचारात असते. तितक्यात किशाभाऊ उठून तिला म्हणतो की मला क्वार्टर पाहिजे. तेव्हा ती म्हणते झोपा गपचूप. तेव्हा किशाभाऊ म्हणतो परका माणूस जो येतो तो मला बोलून जातो, एवढा अपमान सहन करायचा, मग क्वार्टर तर पाहिजे ना, मला झोप येत नाहीये. तेव्हा ती म्हणते आत्ता कुठं माझ्या मनासारख्या गोष्टी घडून राहिल्या घरामध्ये, तुम्ही गप्प बसा आणि झोपा. त्यावर किशाभाऊ म्हणतो तू बाई आहेस का काय, मला सगळ्यांसमोर नाक घासावं लागलं आणि तू म्हणती माझ्या मनासारखं झालं. त्यावर राधाबाईंनी म्हणते आत्ता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की दगड कितीही मोठा असला तरी तो फुटतो, फक्त त्याच्यावर सारखे सारखे घाव घालावं लागते. त्यावर तो म्हणतो मला एक कळत नाही आहे की या घरात पैसा होता पण तो आपल्याला का नाही सापडला. त्यावर राधाबाईंनी म्हणते की आपल्याला पैसा नाही तर मोठा खजिना सापडलाय किसनराव सरकटे. त्यावर तो विचारतो म्हणजे काय. तेव्हा ती म्हणते की ते आपली सूनबाई सारखं माझी माणसं आणि आमचं नातं आमच्यातलं प्रेम असं बोलत राहते ना, त्या तिच्या नात्याले असा खिंडार पाडला. तेव्हा किशाभाऊ म्हणतो बाई मला समजल असं काहीतरी बोल ना बाप्पा. त्यावर ती सांगू लागते की पैसे घरातच होते पण ते आपल्याकडे नव्हते. तेव्हा तो विचारू लागतो मग बाई कुणाकडे होते. तेव्हा ती म्हणते की अनिशकडे. हे ऐकल्यानंतर आता किशाभाऊला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणतो बाप्पा म्हणजे त्या पोट्याकडे पैसे होते का आणि त्याच्यामुळे मला अपमान सहन करावा लागला. आत्ताच जाऊन भाऊजींना सगळं काही सांगतो. त्यावर राधाबाईंनी म्हणते तुम्ही थांबा जरा, चोराला उघडं पाडणं यात शहाणपणा नाही आहे तर चोराशी दोस्ती करणं यात शहाणपणा आहे. तेव्हा किशाभाऊ खुश होऊन म्हणतो की असं जर एकदा झालं की घरही आपलं आणि पैसाही आपला. आता इकडे भैरवी अनिशच्या मागे खोलीत येत अनिशला म्हणते अनिश तुला कुणासमोर काय म्हणायचं हेही कळत नाही का. त्यावर अनिश म्हणतो म्हणजे मी माझं ओपिनियन पण नाही द्यायचं का. त्यावर ती म्हणते नाही द्यायचं आणि ह्या मामा मामींसोबत तर नाहीच. तूच म्हणत होतास ना की ही परकी माणसं आहेत, बाहेरची माणसं आहे, की आता त्यांना काय मेसेज जातोय माहिती आहे का की आपला आपल्याच बाबांवर विश्वास नाही आहे आणि या दोघांना हेच हवंय, तुला कळतंय का. त्यावर अनिश म्हणतो हे बघ मी या गोष्टींचा विचार केलेला नाही आहे, मला जे वाटलं तेच मी बोललो. तेव्हा भैरवी त्याला म्हणते इतकं इलॉजिकल, अरे कॉमन सेन्स आहे अनिश, बाबा असं का म्हणतील की त्या एन्व्हलपमध्ये पैसे नाही आहेत म्हणून. त्यावर अनिश म्हणतो की म्हातारपणी होऊ शकतं असं. त्यावर भैरवी म्हणते असं एका दिवसात. त्यावर तो म्हणतो हे असले आजार एकाच दिवसात कळतात, आता ईश्वर काकालाच बघ ना. त्यावर भैरवी म्हणते म्हणजे तुला असं म्हणायचं की बाबा आजारी आहेत. त्यावर तो म्हणतो देर इज अ पॉसिबिलिटी, हे बघ ना त्या एन्व्हलपमध्ये पैसे होते हे फक्त बाबाच म्हणताय आणि पैसे हरवले हे पण बाबाच म्हणताय. तितक्यात कुणीतरी दरवाजा वाजवतो. भैरवी म्हणते येस. तेव्हा संयमी तिथे येऊन म्हणते सॉरी मला जरा काकाकडे काम होतं आणि ते अनिशला म्हणू लागते काका मला उद्या 15,000 रुपये मिळतील का. त्यावर अनिश पटकन म्हणतो हो का नाही. हे ऐकल्यानंतर भैरवीला आता जरा आश्चर्य वाटू लागतं आणि ती विचारते हे 15,000 कसले. त्यावर अनिश म्हणतो तिच्या एक्झामसाठी लागत आहे. त्यावर भैरवी म्हणते एक्झामसाठी की त्यात सोशल मीडिया मॅनेजरसाठी. त्यावर तो म्हणतो हे बघ ती आता राहिली नाही आहे आणि तुला काय म्हणायचं आहे की मी तिला 15,000 रुपयेसुद्धा देऊ शकत नाही का. असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. भैरवीला मात्र त्याचं वागणं वियर्ड वाटू लागतं. आता अनिश जेव्हा बाहेर येतो तेव्हा रस्त्यात त्याला तुषार भेटतो. तेव्हा तुषार त्याला विचारू लागतो अरे एवढ्या रात्री कुठं चाललायस. त्यावर अनिश म्हणतो काही नाही जरा फिरायला जातोय. तुषारच्या लक्षात येतं की अनिशचा मूड खराब असतो. तेव्हा तुषार त्याला विचारू लागतो काय झालं, परत भैरवीशी भांडण केलंस का. तेव्हा अनिश म्हणतो माझा मूड नाही आहे, मी जरा जातो. तेव्हा तुषार त्याला थांबवत म्हणतो जरा बस इथे आपण बोलूयात. तेव्हा तुषार त्याला विचारू लागतो बरं अनिश मला एक सांग तुझ्या पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे का. त्यावर अनिश म्हणतो हो. तेव्हा तुषार त्याला आश्चर्याने विचारू लागतो झाला पण. त्यावर तो म्हणतो नाही होतोय हळूहळू. त्यावर तुषार म्हणतो गुड चांगलं आहे, अच्छा म्हणूनच तू संयमीला पैसे देतोय. तेव्हा अनिश आश्चर्याने त्याला विचारू लागतो की तुला कसं कळालं. तेव्हा तुषार त्याला म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे रे, महत्त्वाचं हे की एवढे पैसे तू आणतोस कुठून. पुढे तो अनिशला म्हणतो अनिश अरे आपल्यासोबत एवढा मोठा फ्रॉड झाल्यानंतर तू त्यातून काहीच शिकला नाही का. त्यावर अनिश म्हणतो हे बघ तू मला शिकवू नकोस. त्यावर तुषार म्हणतो अनिश अरे मला तुझी काळजी वाटतीये म्हणून तुला विचारतोय, मला एक सांग तू एवढे पैसे आणतोस कुठून. त्यावर अनिश म्हणतो तुला का कळलं पाहिजे, बरं एवढं विचारतोयस तर सांगतो, हे बघ मी इंटरेस्टने पैसे देतोय.
चांगले रिटर्न्स मिळणार आहे मला. तेव्हा तुषार त्याला विचारू लागतो, पण कुणाला देतोयस तू? मला त्याचं नाव सांग. तू त्याची चांगली चौकशी केली आहे का? त्यावर अनिश म्हणतो, हो. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, हेच चुकतंय तुझं. अरे बाबा, अशा व्यवहारामध्ये सुरुवातीला चांगला फायदा होतो. त्यामुळे आपण पुन्हा पैसे टाकतो. पण अनिश, अरे जुगारासारखं असतं हे. हे बघ, असे ब्लॅकने पैसे देणं साफ चूक आहे. बरं, ते पैसे कुठे वापरले जातात हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. त्यावर अनिश हसत म्हणतो, की तू विसरलास का तुला तुझं प्रमोशन कसं मिळालंय ते? 5 लाख रुपये भरलेस तू. हेच असे रोख रक्कम ब्लॅक मनी. तेव्हा तुषार खाली मान घालतो. तेव्हा अनिश म्हणतो, तुषार, मला सगळं कळतंय रे. मी लहान नाही राहिलोय आता. आता इकडे अशोक मामा ईश्वरला म्हणत असतात, मला विश्वासच बसत नाही ईश्वरा. अरे, मी माझ्या डोळ्यांनी पैसे बघितले होते. तेव्हा ईश्वर त्यांना म्हणतो, जाऊ दे, नसेल आठवत तुला. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, म्हणजे तू माझ्या स्मरणशक्तीवर डाऊट घेतोयस का? अरे, मला सगळं आठवतंय. वर्षाने त्या लिफाफ्यामध्ये 1 लाख रुपये आणले होते. मला सगळं आठवतंय. वर्षाने त्यात वेणूने निलिमाबद्दल लिहिलेलं पत्रसुद्धा आणलं होतं. तेव्हा ईश्वर त्यांना विचारू लागतो, ही निलिमा कोण? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.